रामकृष्ण हरी मंडळी. तर आज आपण आलेलो आहे कोड्याचं माळ पाहण्यासाठी. तर मंडळी, हे कोड्याचं माळ सांगलीपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि योगेवाडी गावाजवळ आहे. तर मंडळी, या माळावर आपण आलेलो आहे. पाहू शकता तुम्ही या कोड्याच्या माळावरती रचलेली दगडी रचना. तर आज इतक्या दिवसानंतर ही दगडाची रचना पूर्णपणे बदललेली आहे. पण लोककथेनुसार या माळाची खास वैशिष्ट्य असे आहे की इथे एक सुंदर कलावंतीण राहत होती आणि तिच्यावर 3 तरुण भाळले होते. तर तिने त्या तिघांनाही एक अट घातली, जो माझे हे एक कोडं सोडवेल मी त्याच्याशी विवाह करेल. पण त्या तिघांनाही एक कोडं सुटलेलं नाही. त्यामुळे हे माळ एक कोड्याचं रहस्यच राहिलं. तर इथल्या कथेनुसार असेही म्हटले जाते की अमावस्या आणि पौर्णिमेला इथं लोक जायला घाबरतात. तर पाहू शकता तुम्ही. तर मंडळी, हे कोडं म्हणजे एक आजवरचं एक रहस्यच राहिलेलं आहे. तर कसं वाटलं हे कोडं आणि कोड्याचं माळ कमेंटमध्ये नक्की सांगा.